पुणे शहरात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांचं कंबरड मोडलंय। प्रसिद्ध जोशी वडेवाले यांच्या अनेक शाखांवर गॅस अभावी टाळं लावण्याची वेळ आली आहे। सिलेंडरचं बुकिंग होत नाहीये आणि त्यामुळे एजन्सीकडे साठा उपलब्ध नाहीये। अखेर जोशी वडेवाले यांनी गॅस एजन्सी थेट इंडक्शनवर वडे तळण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या टंचाईमुळे पुण्यातील अनेक मोठ्या उपाहारगृहांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे। चवदार भूक भागवणारा तसंच परवडणारा कुठला पदार्थ असेल तर तो पदार्थ म्हणजे वडापाव। मात्र गेल्या काही दिवसांपासून जी गॅसची सिलेंडरची परिस्थिती आहे त्यामुळे आता पुण्यातल्या अनेक वडापाव चालकांचा जो निर्णय आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय की अत्यंत नामुष्की जी आहे ती त्यांच्यावर ओढवली आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळत नसल्याने आता अनेक शाखा ज्या वडापाव चालकांच्या आहेत त्या बंद केल्या आहेत काही जणांनी, तर काही जणांनी थेट वडा हा नेहमी गॅसवर एका गरम कढईमध्ये तळतात, पण आता हाच वडा आता थेट इंडक्शनवर आलाय। जोशी वडेवाल्याच्या जवळजवळ 4 ते 5 शाखा आम्ही बंद ठेवलेल्या आहेत। काही ठिकाणी सेंट्रलाइज माल बनवतोय आम्ही, जेणेकरून एकाच ठिकाणी वड्याची भाजी तयार होतीये आणि बाकीच्या आउटलेट्सला आम्ही ते मसाला वगैरे पाठवतोय, जेणेकरून गॅसचा वापर कमी होईल। गॅस मिळत नसल्याने अनेक पदार्थ जे आहेत मेनू कार्ड मधले ते आता गायब व्हायला सुरुवात झाली आणि आधी डोस्यानंतर आता याचा थेट परिणाम वड्यावर सुद्धा पाहायला मिळतोय। कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।